नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। महसूल सप्ताह निमित्त अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी केले जनतेला आवाहन। नमस्कार, मी तहसीलदार अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की महसूल सप्ताह सध्या शासनाच्या वतीनं सर्व राज्यभर राबवण्यात येत आहे। तहसील कार्यालय अक्कलकोटच्या वतीनं देखील आपण महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। त्या अनुषंगाने आज सोमवार 4 ऑगस्ट रोजी प्रत्येक मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत अशा योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महाराजस्व अभियानांतर्गत शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे। या शिबिरमध्ये शासनाच्या योजनांचे अर्ज दाखल करणे आणि जितके शक्य होतील ते दाखले आजच त्यांना वितरित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर या महसूल सप्ताहाचा भाग म्हणून दिनांक 5 ऑगस्ट 2025 म्हणजे उद्या मंगळवारी DBTसाठी आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत। संजय गांधी श्रावणबाळ या ज्या शासनाच्या योजना आहेत या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यावर थेटपणे जमा व्हावे यासाठी DBT अंतर्गत लाभार्थ्यांचे अकाउंटला आधार नंबर लिंक असणे अपेक्षित आहे। ज्यांचे आधार नंबर लिंक नसतील तर अशा लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येतात। त्यासाठी सर्व लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की सर्व लाभार्थ्यांनी आपले अकाउंटला आधार नंबर लिंक करून घ्यावा। त्याचबरोबर आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर आपले तलाठी आहेत त्यांच्याकडे द्यावा, जेणेकरून इथं आम्हाला तहसील कार्यालयामध्ये त्यांचे डाटा एंट्री करून त्यांना थेटपणे लाभ अनुदान देता येईल। आत्तापर्यंत ज्यांनी अशा पद्धतीने कारवाई केलेली आहे अशा लाभार्थ्यांनी पुन्हा DBT करण्यासाठी इथं येण्याची आवश्यकता नाही। ज्यांना त्यांची DBT झालेली आहे त्यांना तशी माहिती इथून तहसीलमधून त्यांना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 6 ऑगस्टला शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कासनासंदर्भात सध्या कार्यवाही चालू आहे, परंतु पावसाळ्यात रेसिडेन्शियल अतिक्रमण काढता येत नाही। त्याच्यामुळे सध्या फक्त आम्ही वाणिज्य आणि इतर जे काही अतिक्रमण असतील ते निष्कासनाची मोहीम घेत आहोत। दुसरं आहे शिधापत्रिका KYC करायची आहे। शिधापत्रिकाची तपासणी सध्या चालू आहे। या तपासणीमध्ये संबंधित शिधापत्रिका धारकांनी त्यांचा विहित नमुन्यातला फॉर्म भरून द्यायचा आहे। त्यांच्या रेशन दुकानदारांशी याबाबतीत आपण संपर्क करावा। जे लाभार्थी अशा प्रकारचा तपासणी फॉर्म भरून देणार नाहीत किंवा KYC करणार नाहीत त्यांचा लाभ देखील बंद होऊ शकतो। तर शासनाच्या योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो।